विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा। नमस्ते, मी सुधा साळुंके, शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा धाराशिव। विधानसभा मतदान 2024 अंतर्गत 20 नोव्हेंबर रोजी जे विधानसभेचे मतदान होणार आहे त्यासाठी आपण धाराशिव जिल्ह्यातील सर्व लोकांना 100% मतदान करण्यासाठी आवाहन करत आहोत। त्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा अधिकारी कार्यालय, त्याचबरोबर स्वीप कक्ष यांच्या मार्फत आपण वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत। त्यातलाच एक आमचा उपक्रम आहे की भव्य दिव्य अशा रांगोळीच्या माध्यमातून आम्ही लोकांना आवाहन करत आहोत की त्यांनी जास्त मतदान करावं आणि लोकशाहीने जो आपल्याला हक्क दिलेला आहे तो बजावावा। त्याचबरोबर आपले पथनाट्याचे कार्यक्रम होणार आहेत। त्याचबरोबर रन फॉर वोट मतदानासाठी मॅरेथॉन स्पर्धा आपली आयोजित केली गेली आहे 14 तारखेला, त्या स्पर्धा होणार आहेत। त्यानंतर आपली मोठी मानवी साखळीच्या रूपामध्ये विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपण लोकांना मतदान करण्यासाठी आवाहन करणार आहोत। असे विविध कार्यक्रम धाराशिव जिल्ह्याकडून आयोजित केले गेलेले आहेत। मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यासाठी आणि त्यांना मतदान हा त्यांचा हक्क आहे तो त्यांनी बजावावा हे त्यांना विनंती करण्यासाठी हे उपक्रम आयोजित केलेले आहेत। मी पुन्हा एकदा सर्व धाराशिवकरांना आवाहन करते, विनंती करते की त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाहीचा उत्सव साजरा करावा। आपण जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये रांगोळी काढलेली आहे। तर आता 2-3 दिवस ही रांगोळी इथे राहणार आहे सुरक्षितपणे की जेवढे पण जिल्हा परिषदाला व्हिजिट करणारे गावाकडून येणारे नागरिक आहेत त्यांनी ही रांगोळी पाहावी आणि त्यातून बोध घ्यावा। आणि त्याच्यावर आम्ही लिहिलेलं आहे की मी मतदान करणारच, हे वाक्य त्यांच्या तोंडून आम्ही वधवून घेण्यासाठी हे वाक्य ते लिहिले की मी मतदान करणारच। आणि त्यासाठी आपण या जिल्हा परिषदच्या परिसरामध्ये रांगोळी काढलेली आहे। लोक पाहतील तर त्यासाठी ते आकर्षित होतील मतदान करण्यासाठी। तिथे देखील आपलं नियोजन आहे रांगोळीचं। तिथं मानवी साखळीच्या रूपात ते रांगोळी असणार आहे। विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपण ते रांगोळीचं आयोजन तिथे केलेलं आहे। तर ते 14 तारखेला ते रांगोळीचं नियोजन आहे। तर अशा माध्यमातून सर्व जिल्हा अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब, त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, सर्व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या मदतीनं आपण लोकांना आवाहन करणार आहोत त्या दिवशी की त्यांनी मतदान करावं, मतदान करण्यासाठी घराच्या बाहेर पडावं। 20 नोव्हेंबर 2024 ही तारीख धाराशिवकरांनी लक्षात ठेवावी व मतदान करून आपला हक्क बजावावा। धन्यवाद। नमस्कार, मी कलाकार राजकुमार कुंभार। इथं धाराशिव जिल्ह्यामध्ये मतदान जनजागृतीनिमित्त रांगोळी साकारण्यात आलेली आहे। या रांगोळीसाठी जवळजवळ 45 किलो रंगीत रांगोळीचा वापर करण्यात आलेला आहे आणि ह्या रांगोळीसाठी जवळजवळ 2 ते 2.5 तासाचा कालावधी लागलेला आहे। आणि अशा प्रकारच्या भरपूर जिल्ह्यामध्ये मला रांगोळी काढण्यासाठी बोलवतात। त्यानिमित्तानं मी तिथंही जाऊन अशा पद्धतीच्या रांगोळी साकारतो। शहरात किती ठिकाणी रांगोळी करणार? जवळजवळ एक 8 ते 10 ठिकाणी शहरामध्ये रांगोळी काढणार आहे। काय संदेश देण्याचा प्रयत्न केला? या रांगोळीच्या माध्यमातून प्रत्येकाने मतदान करावे हाच सगळ्यात मोठा संदेश देण्यात येत आहे। विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा।